नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या विविध योजना आहेत तर यांच्या संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेशन कार्ड धारक आहेत, याच्यामध्ये सफेद रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड असेल आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल। तर आता रेशन कार्ड पूर्णपणे बंद होणार आहे। तुम्हाला नवीन रेशन कार्ड जर काढायचं झालं तर तुम्हाला आता हे रेशन कार्ड मिळणार नाही। आता तुमच्याकडे असणारे पिवळं, केशरी आणि सफेद रेशन कार्डची जागा रेशन कार्डने घेतलेली आहे। आता तुम्हाला रेशन कार्ड मिळणार आहे। सध्या तर ही प्रोसेस नागपूरमध्ये सुरू झालेली आहे। तर एक सध्या रेशन कार्ड जे आहे म्हणजे तुम्ही जर नवीन रेशन कार्ड काढलं तर तुम्हाला हे रेशन कार्ड म्हणजेच कागदाच्या माध्यमातून जे छापील रेशन कार्ड देण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। तर अन्न नागरी पुरवठा विभाग आहे तर यांचे जे प्रतिनिधी आहेत यांनी देखील सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिवळं त्याचबरोबर केशरी आणि पांढऱ्या रेशन कार्डची छपाई बंद करण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये आता डिजिटलायझेशन होत आहे। त्यामुळे हे रेशन कार्ड आता बदलून तुम्हाला हे स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे। तुमचं जसं ATM कार्ड असतं किंवा तुमचं जसं क्रेडिट कार्ड असतं तर त्याच आकाराचं हे स्मार्ट कार्ड आता तुम्हाला देण्यात येणार आहे। तर याची प्रोसेस नागपूर या ठिकाणाहून झालेली आहे। त्यामुळे आता पुन्हा तुमची KYC केली जाणार आहे आणि तुमच्या जवळच्या असणाऱ्या मोफत रास्तभावाचे जे दुकान आहे याच ठिकाणी ही KYC होणार आहे आणि येथेच तुम्हाला जे स्मार्ट रेशन कार्ड आहे तर याचं वितरण देखील होणार आहे। अद्याप ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोसेस सुरू झालेली नाही आहे। हळूहळू ही प्रोसेस सुरू होईल, परंतु आता सध्या जर जे नवीन रेशन कार्ड काढत आहेत तर यांना हे रेशन कार्ड आता मिळणार नाही आहे। छापील रेशन कार्ड एका पानाचं तुम्हाला दिलं जात आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।